करून घेतील, जाऊ दे आवाज करायचं, पण मामांपर्यंत तरी चला. जयराम पाटील नारायण बोंना घेऊन मामांच्या तळावरती आले. हे अशी लाखोचा जनसमुदाय पुढे सगळ्यांना कळलं नारायण बोंचं कीर्तन आहे. लाखोचा जनसमुदाय समोर आहे, माईक सिस्टीम रेडी आहे, गायक वादक सगळे रेडी आहे, पेटीचा सूर चालू आहे आणि नारायण बोंचं कीर्तन आता उभं राहणार आहे. नारायण बा विचार करतात मनामध्ये, नेमकं कीर्तन करायचं तरी कसं. समोर बाळू बाबा कीर्तन ऐकायला बसले, सांगा ना कीर्तन नेमकं करायचं तरी कसं. माझा आवाज गेलाय, मनातून रडायला येत होतं. हे लाखोची गर्दी बघितल्यानंतर मी जर या गादीवर उभं राहून कीर्तन नीट करू शकत नसेल, मनामध्ये नारायण बोंड दुःख झालं होतं. परंतु नारायण मामांच्या सांगण्यावरून ते असणाऱ्या कीर्तनाला उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर कीर्तनाच्या सुरुवातीला नारायण बोंना भंडारा लावण्यात आला आणि त्या भंडाऱ्याचे 2-4 टिपके नारायण बोंच्या ते असणारे उपरण्यावरती पडले. भंडाऱ्याचे 2-4 टिपके नारायण बोंच्या उपरण्यावरती पडले. नारायण बोंनी काय केलं, तो उपरनं झटकलं आणि बाळू मामा समोर बसले. बाळू मामांच्या मनामध्ये काय आलं काय माहिती, उठले, भंडाऱ्याचं भांड घेतलं आणि जी डोक्यावरून भंडाऱ्याची आंघोळ घातली नारायण बोंना, संपूर्ण भंडाऱ्यामध्ये नाहून टाकलं आणि नारायण बोंनी कीर्तन सुरू केलं. असाच वर लावला आणि समोर लाखोची गर्दी होती आणि आवाज गेला होता त्या महात्म्याचा. नारायण बोंनी 2 तास अतिशय समुद्र स्वरामध्ये अतिशय गोड असं चिंतनीय कीर्तन नारायण बोंनी केलं. ही किमया कशाची असेल तर ही किमया माझ्या बाळू मामांच्या भंडाऱ्याची आहे. विठ्ठल पालखी मधल्या कन्या मोठ्या भक्तिभावानं होता, इथं असणारा आंबील मोठ्या भक्तिभावानं त्या, इथं असणारा प्रसाद मोठ्या भक्तिभावानं रक्षण करा आणि इथं असलेला भंडारा भक्तिभावानं आपल्या कपाळाला लावा. आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही गाड्यावर, आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल या असणाऱ्या दरबारामध्ये येत असताना रामचंद्र महाराज किंमत कशाला असेल तर किंमत निष्ठेल आहे. बरोबर ऐकायला बसलेली मंडळी, या दरबारामध्ये येत असताना किंमत कशाला असेल तो भक्तीला आहे. आणि भक्ती कशी पाहिजे तर निष्ठापूर्वक पाहिजे. म्हणून आमचे तुकोबराय बोलतात, निष्ठावंत बाब भक्ताचा पालखी सोहळा हा कार्यक्रम कीर्तन सोहळा सादर होत असताना जमलेले तुकान या मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर किंमत कशाला असेल तर किंमत निष्ठेला आहे, किंमत भक्तीला आहे. आणि भक्ती करत असताना निष्ठा ठेवली पाहिजे. बऱ्याच लोकांकडे असेल पैसा, बऱ्याच लोकांकडे असेल श्रीमंती गाड्यावर, पण या श्रीमंतीचा घमेंड घेऊन तुम्ही या ठिकाणी येत असाल ना तर तुमचा उपयोग नाही करावा. आपल्याकडे रामचंद्र महाराज एकूण 3 प्रकारच्या भक्ती पाहायला भेटतात. निष्ठावंत भक्ती आपल्याकडे नाही, आपल्याकडे एकूण 3 प्रकारची भक्ती. एक भक्ती नळीची भक्ती, एक भक्ती सवडीची भक्ती आणि एक भक्ती आवडीची भक्ती. 3 प्रकारच्या भक्ती आपल्या परिसरामध्ये पाहायला भेटतात. नळीची भक्ती, सवडीची भक्ती आणि आवडीची भक्ती. मायबाप नळीची भक्ती कशाला म्हणायचं, समजा एखाद्याची जमीन पाटबंधारे खात्यामध्ये जात असेल आणि त्याला पैसे कमी भेटत असेल तर त्यांना तिथून हात जोडायचे, मामा तुमच्या